चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हर घर तिरंगा या अंतर्गत आपण जो तिरंगा घरांवरती लहरवतो आहोत किंवा या आठवड्यात आपला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन गेला, त्याबद्दल स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्या राष्ट्रध्वजाचा अर्थ, राष्ट्रध्वजाच्या रंगाचा अर्थ आज आपण समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार हा आयताकृती आहे, रेक्टँग्युलर शेप, आयताकृती आहे आणि सगळ्यात वरचा जो रंग असतो तो असतो केशरी. हे जे तीनही रंग आहेत त्या तीनही रंगांना अर्थ आहे. केशरी मधला जो आहे तो पांढरा आणि सर्वात खालचा जो रंग आहे तो आहे विद्यार्थी मित्रांनो हिरवा. आणि हे मध्ये जे चक्र दिसत आहे हे आहे आपलं अशोक चक्र. अशोक चक्र निळ्या रंगाचं. आणि याच्यामध्ये जे आरे आहेत, आरे काढता आलेले नाहीत मला, तर हे आरे 24 आरे असतात. याला किती आरे असतात विद्यार्थी मित्रांनो? 24 आरे. तर समजा सगळ्यात पहिल्यांदा जो केशरी रंग आहे त्याचा अर्थ आपण समजावून घेऊया. केशरी रंगाचा अर्थ होतो त्याग, शौर्य, क्रांती, बलिदानाचा प्रतीक असलेला केशरी रंग. त्यागाचं प्रतीक, त्याग, शौर्य, क्रांती, बलिदान यांचं प्रतीक म्हणजे आपला केशरी रंग. मधला हा जो पांढरा रंग आहे, पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक. ओके. हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. आणि हे जे अशोक चक्र आहे, चक्र हे गतीचं प्रतीक आहे. तर आता याच्यावरचं जुन्या सिलेबसमध्ये एक गाणं होतं, ते गाणं पण आपण गाऊया. तीन रंगांचे अर्थ शोधुनी पाटीवरती मांडा, प्राणाहूनही प्रियसी हा आम्हा तिरंगी झेंडा. आलं लक्षामध्ये? प्राणाहूनही प्रियसी हा आम्हा तिरंगी झेंडा. त्याग, शौर्य आणि क्रांतीचा पाठ केशरी सदा द्यायचा, रंग पांढऱ्यामध्ये झळकता मने मनातून हवी शांतता. हिरव्याची तर एकच आशा, समृद्धीने नटवा देशा, प्रगती नाही गती वाचुनी, जाणून घ्यावे चक्रामधुनी. तीन रंगांचे अर्थ असे हे पाटीवरती मांडा, प्राणाहूनही प्रियसे हा आम्हा तिरंगी झेंडा. प्राणाहूनही प्रियसे हा आम्हा तिरंगी झेंडा.